भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरू कुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली. होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. वा 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 वा. हा, आज महाराष्ट्र दिन आणि त्यातून भूक लागलेली. यामिनी, हे यामिनी. आले आले. काय हो? हा, अगं काहीतरी खायला दे ग, भूक लागली मला. मोर्याने ना स्पेशल बनवलंय आज तुमच्यासाठी. आज? वा, अरे करणारच, आजचा दिवसच तसा आहे महत्वाचा. काय केलंय? मोरया, ए मोरया. आलो आलो आलो. हा, ये ये ये. बाबा, ही स्पेशल डिश तुमच्यासाठी. क्या बात है, काय आहे हे? ही खास चायनीज भेळ. काय बनवलायस तू? चायनीज भेळ. चायनीज भेळ? अरे भेळ चायनीज कधीपासून झाली? कधीपासून? हा, कधीपासूनच. काय बोलतोयस तू? अरे भेळ ही चायनीज नसते रे, हे चिनी संस्कृतीचं आपल्या मराठी संस्कृतीवर असं आक्रमण आहे. मुळात भेळ हा मराठी पदार्थ आहे, चायनीज भेळ वगैरे असं काही नसतं या जगात. नाही बाबा, मुळात भेळ हा पदार्थ युपीचा आहे. आणि आज तू तोच पदार्थ मला दिलास. अरे आज आज काय माहितीये ना? अहो काय झालं? अगं बघ ना ग, आता आज ह्यांनी मला भेळ दिली, आज काय त्याला माहित नाही. सांग काय आज? आज तर 1 मे. हा मग हा. काय असतं 1 मेला? काय असतं 1 मेला? सांग बघू बाबा ना. सांग सांग. अभिनंदन बाबा, अभिनंदन. थँक्यू. हा, पण 1 मेला यांचा वाढदिवस नसतो. अरे गधड्या, 1 मेला काय असतं सांग. हो. सांग पटकन सांग. चिडलेत ते सांग त्यांना काय असतं 1 मेला. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? नाही नाही. मग आज काय आहे? झालं म्हणजे आज काय आहे हे तुला माहित नाही. बघा, आपल्या चिरंजीवांना आजच्या दिवसाचं महत्व कळलेलं नाहीये. सांगा त्यांना, सांगा. हो सांगते ना. अरे वेड्या, आज 1 मे म्हणजे मे महिन्यातला पहिला दिवस. नाही ते बरोबर आहे, मे महिन्यातला पहिला दिवस. पण आज काय असतं, दिवसाचं महत्व कशामुळे आहे ते सांग त्याला. नाही म्हणजे माहितीये मला, पण आता आठवत नाहीये. तुला आठवत नाहीये, तुला माहितीच नाहीये. ह्या ही परिस्थिती आहे माझ्या घरात. 1 मेला काय असतं हे कोणालाही ठाऊक नाही. अरे लाज लाज वाटली पाहिजे मला. आठवेल ना आम्हाला. आणि 1 तासाच्या आत 1 मेला काय असतं हे दोघांनी येऊन मला सांगायचं आहे. आलंय लक्षात? जर 1 तासात सांगितलं नाही तर मी मौन व्रत घेईन. अगं बाई, मौन व्रत कशासाठी? अहो नका ना असं करू. कारण या दिवसाचं महत्व काय आहे हे तुम्हाला दोघांनाही कळावं आणि लक्षात राहावं ना, म्हणून. अहो अरे वा, 1 मेला काय असतं ते माहित नाही, तासाभराच्या आत मला सांगा. हो. आलंय लक्षात? हो आलं लक्षात. आलं लक्षात. 1 मे. मोरया, 1 मे. अगं बाई. मला चहा आण ना थोडा. आणते मी दादा. हा. पण मला सांग, आजचा दिवस कुठला आहे रे? आता मी इकडे राहायला येऊन किती दिवस झाले ते दिवस मोजायला लागलीस तू. नाही रे दादा, मी असं करेन का? कुठला म्हणजे कोणता दिवस आहे आज? का नॉर्मल दिवस आहे आजचा? छान का? नाही, नॉर्मल नाहीये आज ना, खास असा स्पेशल दिवस आहे कुठला तरी. असेल ना, पण तू का विचारतेस?
यांनी विचारलं मला आणि मला आणि मोर्याला माहितच नाहीये. तू सांगणार आहे. अगं मग सोपं आहे. पेपर बघा आजचा कुठे येतो म्हणजे कळेल तुम्हाला. तेच तर पेपर यांच्याकडे. पेपर मिळाला असतं तर काय होतं आणखीन. पेपर देणार नाहीत ते आम्हाला. उलट आम्हालाच सांगितलं 1 तासात जर का शोधून काढलं नाही ना आजचा दिवस कुठला तर मी मौन व्रत धारण करेन. आता हे काय नवीन? नवीन नाही जुनच आहे त्यांचं. असंच करतात हे. चिडले ना की मौन व्रत धारण करतात आणि यांचं मौन खूप डेंजर असतं. हा उच्छाद मांडतात. उच्छाद. सगळ्यांचा जीव नको करतात. नाही यांनी मौन व्रत धारण केलेला आम्हाला नाही खपणार. दादा खर तर तू आमच्या सगळ्यांमध्ये सर्वात हुशार. अख्खं जग फिरलायस तू. म्हणजे काय? तुला सुद्धा ठाऊक नाही आज 1 मेला काय असतं ते. नाही मला माहितीये ना पण कसं आहे मला इकडे तुमच्या इंडियात काय असतं ते माहित नाही ग. हो का? हो. मग कुठलं ठाऊक आहे तुला ते सांग. दुबई. अगो बाई दुबई. हो. दुबईत काय असतं 1 मेला? उंट पोळा. उंट पोळा हो. म्हणजे? अगं म्हणजे आपल्याकडे कसा बैल पोळा करतात हा. तसं दुबईत उंट पोळा करतात. अच्छा 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 अच्छा. म्हणजे बैलाच्या ऐवजी उंटाला जुमतात नांगराला. बरोबर ना? नाही मग तिकडे नांगराला ट्रॅक्टर जुमतात. अगो बाई नांगराला ट्रॅक्टर. हो. काय वेगळीच कॉन्सेप्ट आहे नी. आहे की नाही? हो मस्त. पण मग उंट पोळा का म्हणतात? उंटाचे पाय पोळतात ना वाळूत चालून चालून वर्षभर म्हणून आज उंट पोळा करतात. अच्छा. आणि उंटांचे खूप लाड करतात. अगो बाई किती गोड नाही. म्हणजे काय खूप मोठा सण असतो अगं तो. उंटांच्या मिरवणुका काढतात. त्यांना उंटांना खजुराच्या पोळ्या खायला घालतात. बाकी सगळेजण खजुराची लस्सी. हो. लस्सी पितात प्रसाद म्हणून. वा वा वा. काय विचारू नकोस तू. छान. म्हणजे कळलं तर आज 1 मेला उंट पोळा असतो. बरोबर. बरोबर ना? मग? बरोबर. मी जाऊन सांगते त्यांना 1 मे उंट पोळा. 1 मे उंट पोळा. 1 मे उंट पोळा. काय लिहून ठेवलंय याच्यावर कसं शोधायचं. घरातली सगळी मराठी कॅलेंडर कुठे गेलेत काय माहिती. मोरू काय करतोस तू? मी काम करतोय मला त्रास देऊ नकोस. मला माहितीये आजच्या दिवशी काय आहे ते शोधतोयस ना. हो. मला माहितीये आज काय आहे. काय आहे? तू ओळख ना. 3 चान्स देते तुला. 3 चान्स? मला 1 चान्स सुद्धा घ्यायचा नाही तुझ्यासोबत. निघ तू. जाऊ दे मीच सांगते. आज आहे ना. आज आहे ना. आज सांगतेस का आता? 3 चान्स आहेत की नाही. अरे हो. आज आहे ना उंट पोळा आहे. उंट पोळा. वा वा वा. मला कळलंय ना आता. हा थँक्यू. हा जा आता. निघ निघ निघ. जातेस का? जा. उंट पोळा म्हणे. अरे देवा. 1 मे दूधवाला अर्धा कापणे पेपरवाला अख्खा कापणे. 1 मेला. 1 मेला. बाबा 1 मेला कोणाला तरी अर्धा तरी नाहीतर अख्खा तरी कापणार आहेत. देवा. बाबा 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 मला कळलंय आज काय होणार आहे ते. काय होणार आहे ते सांगू नकोस. काय आहे ते सांग. बाबा 1 मेला हा तुम्ही कोणाला तरी मारणार आहात. काय? हो मी कॅलेंडरवर वाचलं. दूधवाला अर्धा कापणे पेपरवाला अख्खा कापणे. अरे गधड्या ते तुझ्या आईनी दूधवाल्याचे पेपरवाल्याचे हिशोब लिहिलेत रे. महिन्याचे पैसे किती कापणे. तुला दुसरं काहीही दिसलं नाही का रे त्या कॅलेंडरवर? नाही. सापडला. सापडला. काय काय काय? उंट पोळा. उंट पोळा? हो 1 मेला की नाही दुबईत उंट पोळा असतो. अश्विन दादानी सांगितलं. परमेश्वरा तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे? तुम्हाला दोघांनाही 1 मेला नक्की काय असतं ते माहिती नाहीये. नाही तुम्ही असं भस्कन विचारल्यावर कसं कळणार नाही का? मग त्याला आता मी काय करू? क्लू द्या ना. क्लू? क्लू द्या. क्लू क्लू कसं देणार? बरं ठीक आहे. काय देता येईल क्लू? बहु असो तो सुंदर संपन्न. करेक्ट. क्लू ठरला. तुमचा क्लू आहे हा. बहु. बहु. बहु
शोधा शोधा. बहू थांब. बहू 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 बहू. आई कळलं, बाबा माझ्या लग्नाचा विचार करतायत, बहू आणायचा. गप्रे, लहान आहेस तू अजून. नाही नाही तसं काही नाहीये. बहू हा क्लू आहे. नाही शोधायलाच हवं रे मोराया आपल्याला, नाहीतर मौनव्रत. नाही नाही नको. बहू बहू थांब थांब अजून एक. बहू 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 बहू. लाजो, माझं जरा काम होतं ग तुझ्याकडे. काय ग? मला सांग, आजचा दिवस कुठला आहे? हे काय आता मध्ये? मला ना काही सुचतच नाहीये ग. काय बोल रही हो? मला तर काही कळलं नाही. मलाही काही कळत नाहीये. म्हणजे आमच्या यांना जर का मी सांगितलं नाही ना की आजचा दिवस कुठला आहे, तर ते मौनव्रत धारण करणार आहेत. काय ते या? मौनव्रत? हा. हे काय आता मध्येच नवीन? कुणाच ठाऊक. नाही म्हणजे त्यांनी की नाही मला बहू हा शब्द दिलाय. बहू? हा. बहू लाजो, नको ना एवढा विचार करू. बहू हिंदी शब्द आहे म्हणून मी तुला विचारतेय. तुला नक्की ठाऊक असेल, सांग ना ग. बहू हा. तर सोचना पडेगा रे. रुको, मी ह्यांना विचारते. लवकर विचार, पण एका तासात काय ते सांग मला. एका तासात? काय? अगं एका तासात नाही ना सांगितलं तर यांचं मौनव्रत सुरू होईल म्हणून. हाँ ठीक है ठीक है, हम इनको पूछते हैं. हो पण 1 तास. हाँ. 1 मे हाँ. या दिवसाचं महत्व काय? अच्छा, हम पूछ के बताते. रुको. पूछो पूछो. हाँ रुको पूछो. 1 मे बहू. अरे पोषणव साहब सुनिए तो. अरे राव साहेब मोगरे नाम का कोई आदमी यहाँ पे नहीं रहता है भाई. अरे आप भी कमाल करते हो, सुनो तो कनेक्ट. पता नहीं, पता तो ठीक है लेकिन राव साहेब मोगरे करके नाम का कोई आदमी रहता नहीं है यहाँ पे. फाड़ ही देता हूँ, चल. साहेब पत्र फाडू नका, मी जिवंत आहे. मतबल साहेब ऍक्च्युली रावसाहेब मोगरे मीच आहे. राव साहेब है. हो साहेब, आपलं खरं नाव रावसाहेब मोगरे आहे. पण आपल्याला कोणी तसं हाकच नाही मारायचं ना. सतत आपल्या या मोगऱ्या अशी हाक मारायची म्हणून. अरे चलो अच्छी बात है, राव साहेब हो तुम. आज से हम तुम्हें राव साहेब करके पुकारेंगे. हाँ. अरे शर्मा मत. आई वडिलांना थोडीच माहिती असतं नाव ठेवताना मोठेपणी मुलगा कोण होणार आहे ते. अरे बुरा मत मान, हमारा भी नाम ब्रिजलाल है. हम थोड़े ब्रिजलाल जैसे दिखते हैं. नाही आज से हम तुम्हें राव साहेब करके पुकारेंगे. अच्छा लगेगा ना राव साहेब? थोड़ा पानी तुला. राव साहेब गाड़ी निकाल. साहेब. राव साहेब अंगार तुला. साहेब नको, तुम्ही मला रावसाहेब नका म्हणू साहेब. मी तुमच्या पाया पडतो. अजी, सुनो जी, आपको पता चला? हाँ अभी अभी पता चला. ये राव साहेब है. हाय भैया, कौन राव साहेब? ये किधर गया? ये देख, ये मोगरा का नाम राव साहेब है. ए मोगरा, तेरा नाम राव साहेब है? हा भाभी माँ, गलती झाली. गलती? अच्छा छोड़. सुनो, मुझे ना आपकी कुछ मदद चाहिए थी. हाँ बोलो बोलो, कितना पैसा चाहिए? हमारे पास बहुत सारा पैसा है. बोलो कितना पैसा चाहिए? अरे पैसा नहीं चाहिए हमको. फिर अपनी यामिनी है ना, बहुत टेंशन में है. क्या हुआ यामिनी को? नहीं नहीं, यामिनी को कुछ नहीं हुआ. वो अपने बल्लाड़ भाऊजी, उनकी वजह से यामिनी बहुत टेंशन में है. कहा की बल्लाळ? बल्लाळ भाऊजीने मौन व्रत धरला आहे. मौन व्रत रखा है? हाँ. मौन व्रत मतलब वो बोलेगा नहीं किसी से? नहीं. अरे चलो अच्छी बात है, जान छूटी. अब सब लोग सुकून से रहेंगे. अच्छा, जान छुट्टी. जरा सोचो, दिन भर बल्लाळ भाऊजी कुछ नहीं बोलेंगे. सहन करू शकाल? नाही नाही, अरे ये तो टेन्शन वाली बात हो गई. हा. पण काय झालं काय? मौन व्रत का ठेवलंय? त्याचं काय झालं, आज आहे 1 मे. हा. तर आजच्या दिवसाचं महत्व काय असं यामिनी आणि मौर्याला बल्लाळ भाऊजीने विचारलं. हा. पण ते काही सांगूच शकले नाहीत. तो बहुत गुस्सा हो गए.
आज का दिन का महत्व क्या है हे ओळखण्यासाठी त्यांनी बहु हा शब्द दिला आहे. बहू? अच्छा, 1 मई के दिन बहू नाम का कोई महत्व है. हाँ. बहू मदबल मराठी में सुन. हाँ सर. अरे नहीं, सुन मतलब ये मराठी में वो सुन बहू, बहू सुन. हाँ. अरे हाँ, अभी याद आया. अच्छा, तो बल्लाड़ हमारी भोजपुरी फिल्में भी देखता है. अरे लाजो, 1 मई के दिन एक बहुत बड़ी भोजपुरी फिल्म रिलीज हुई थी, बहू हमार गलती तोहार नाम की. हाँ हाँ हाँ, आए भैया, वो बहु हमार गलती तोहार. बहू बहू बहू. अच्छा, सुनो सुनो, तो बस ये तो बहुत इजी है. हाँ. मैं अभी यामिनी को बता के आती हूँ कि 1 मई के दिन बहू हमार गलती तोहार ये फिल्म रिलीज हुई थी. हाँ. सुनो ए यामिनी. अरे क्या फिल्म थी, उसमें जो बहू थी ना. हाँ सर. जाने दे, चल. सुन मोगरा, माफी दे दी हमका. राव साहेब सुन. सर. ये बल्लाड़ मौन व्रत क्यों रख रहा है? हमें लगता है इसके पीछे उसका कोई डाव है. ओ बाबा, काय? अहो सांगून टाका ना काय आहे ते. मी सांगणार नाही. ए मामा, अरे तू तरी सांग ना त्यांना. हे बघ, मी 2-3 गोष्टी मगाशी सांगितल्या, नाही पटत ते त्याला मी काय करू? अरे पटत मी नाही, बरोबर. सांगते काय? मी सांगते 1 मेचं काय महत्व आहे ते. हो, कळलंय तुला? हो. मला वाटलंच होतं. कळलं ना तर या यामिनीलाच कळेल. सांग आता सगळ्यांना सांग काय महत्व आहे ते. सांगते ना. हा 1 मेला की नाही, हा, ऐका. बहू हमार गलती तोहार हा भोजपुरी चित्रपट रिलीज झाला होता. आणि त्याने की नाही रगड पैसे सुद्धा कमवले होते. म्हणून 1 मेला महत्व आहे. यामिनी, तू हे काय बोलतेस? कोणी सांगितलं तुला हे? लाजोनी सांगितलं आणि तिला बिरजू भाऊजींनी सांगितलं. 1 मेचं महत्व तू त्या बिरजूला विचारायला गेलीस? हो भाऊजी, विवळताय कशाला एवढे? सांगून टाका ना काय ते. मी सांगणार नाही. मी तुम्हाला आधीच एक क्लू दिलेला आहे. नाही पण बहू एवढा क्लू कसा काय पुरेल नाही का? मग पुरणार नाही? नाही. ठीक आहे, केवळ तुम्हाला म्हणून मी अजून एक क्लू देतो. हा, चालेल. लक्षात ठेवा, हे एक गाणं आहे. हा, मग हे आधी नाही का सांगायचं? मोरया बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. मोरया वाटेल ते काय गातोयस? मी सांगते तुला कुठलं गाणं येते. बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आए. भाऊजी तुम्हाला म्हणते. बरोबर ना? संपूर्ण चुकलेलं आहे. काय म्हणताय? काय चाललंय तुमचं? ठीक आहे, आता शेवटचा क्लू. या गाण्यामध्ये सुंदर असा शब्द आहे. बहु सुंदर अरे हा, बहुत दिन नच भेटलो सुंदरीला. बहुत दिन नच भेटलो सुंदरीला. मामा, अश्विन शेठ, अहो काय गाताय तुम्ही? मग बहुत दिन नच भेटलो सुंदरीला. चुकलेलं आहे गाणं. असं कुठे चुकलं? आणि मुळात इथे आपल्याला गाणी नाही ओळखायची, 1 मेचं महत्व काय आहे ना ते ओळखायचं आहे. म्हणून हा क्लू दिला होता गाण्याचा.
पण ह्याच्यात बहू आहे, सुंदर आहे, सगळं आहे की. तरी सुद्धा चुकलेला आहे. ते बहुत खूबसूरत हो. खूबसूरत नाही रे, बहुत सुंदर हो, नादा हो, प्यारी हो, बहुत सुंदर हो, बहुत सुंदर हो, बहुत सुंदर हो, बहुत सुंदर हो, बहुत नादा गप्पा हो. बहुत. काय चाललंय? लाज वाटायला पाहिजे तुमच्यापैकी प्रत्येकाला. एकालाही 1 मेचं काय महत्व आहे हे माहित नाही. मी तुम्हाला मगाशी 1 तास दिला होता, तो तास संपलेला आहे. तेव्हा आता याच्या पुढे माझं मौन व्रत. मौन व्रत. अहो अहो नका ना असं करू. अहो अहो ऐका ना मोरया दादा. मा मला नाही मिळत ते. मा लवकर ये इकडे. अरे काय आहे महुआ? मला ते नाही मिळालं ना तर सगळं अर्धवट राहील. हा ना, तो रहने दे. असं कसं राहू दे, असं कसं राहू दे. ते नाही मिळालं ना तर कशालाच पूर्णत्व येणार नाही. मला दे ना तू. अरे हमारे पास नहीं है तो हम कहाँ से दे? मग तू शोध कुठून तरी. मला नाही देख माहिती. महुआ, हमने बोला ना कि हमारे पास नहीं है तो नहीं है. मग मी काय करू? मला कुठून मिळेल ते? हाँ सुन, जो तुझे चाहिए ना ते यामिनीकडे आहे. हा मग मी घेऊन येऊ? नहीं, हमने बोला ना. और ऐसे भी तेरे पाप को अच्छा नहीं लगेगा. मा प्लीज 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 मला फक्त आज परमिशन दे. नाही. प्लीज. नाही. तू माझ्यासाठी एवढं पण नाही करणार? अहो काही हवंय का तुम्हाला? भाऊजी फोन असतोय. भाऊजी फोन घेताय ना? कोणतरी असेल, फोन उचला. हॅलो, कोण बोलते? कोण बोलते? आंबेवाले. आंबेवाले बोलतायत. आंबेवाले. काही बोलायचं का तुम्हाला? हा हा बोला बोला. मागच्या वर्षी यांच्याकडे तुम्ही आंबे पाठवले होते, परत पाठवू का विचारतायत? हा काही सांगायचे? कुठला आंबा आहे विचारा. कुठला कुठला आहे? कुठला कुठला आहे? देवगड हापूस आहे म्हणतात. वा वा वा. देवगड हापूस. हो हो. बर कसा कसा डझन देताय? कसा दिला म्हणे? हा 800 रुपये डझन म्हणतात. ची, 800 वाला काय पाठवता? चांगला 1200 वाला पाठवा. मग काही सांगायचं तुम्हाला? नाही? किती पाठवू विचारताय? किती पाठवू? 5 पेट्या पाठवा. तुम्हाला काही सांगायचंय? बरं ठीक आहे, 1 पेटी पाठवा. चालेल चालेल. 1 पेटी पाठवते. हो, 1 आंबा कसा पाठवणार? भाऊजी चिडताय का? आंबे पाठवत आता खाऊन घ्या की. मी डोलकर 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 दर्याची राणी. मी डोलकर डोलकर. मामा अहो तुम्हाला फिरायचंय का बोटीतून? अहो या ना, मी ना आज खलाशी झालीये. तुम्हाला ना 1 राऊंड फ्री मध्ये मारते. या बोटीत बसा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे मामा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे. हरकत नाही, मी एक नवीन बोट बनवते ना. तुम्ही एक बनवा.
स्वयंपाक बनवते. मग आपण ना ह्यावेळेस मासे पकडायला जाऊया. कुठले मासे पकडायचे बरं? सुरमई, पापलेट पकडूयात का? नको नको नको, बांगडा. जाऊ दे ना, तुम्ही बोट बनवा. काय? अहो काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. तुम्ही तोंडाने काहीतरी बोलायला म्हणजे समजेल मला. कागद हवेत का तुम्हाला बोट बनवायला? हे घ्या हे घ्या. मी बोट बनवू का ह्याची? बोट. काय झालं? अय्या, मामा पण खलाशी झालेत की काय आज? नाही हो, खरंच आठवत नाहीये मला. 1 मेला काय होतं मला खरंच आठवत नाहीये. मी खूप प्रयत्न केला. तुम्ही दुसरंच काहीतरी बोलताय. हा बोला. बुडबुड घागरी. मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. कळलं मला. मला ना सगळं कळायला लागले तुम्ही काय बोलताय ते. चुप चुप. तुम्ही बुडला नाहीत. कविता 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 बुडल्या पाण्यात. तुम्ही कविता बुडवल्यात स्वतःच्या पाण्यात. नाही नाही, असं नका करू. तुम्ही नाही. दुसऱ्या कोणीतरी बुडवल्या. कोणी बुडवल्या? कावळा कशाला बुडवेल कविता? हवालदार, ट्रॅफिक हवालदार. नाही. हा, दार. दार कसं काय कविता बुडवेल? फलं नाही का? रुबीनी तुमच्या कविता बुडवल्या पाण्यात. अगो बाई, रुबी कशाला असं करेल? हा, कुणाच ठाऊक. हा, काहीतरी मूर्खा सगळं बडबडू नकोस. तुम्ही रुबीशी बोलणार नाहीयेत आता. एक मेला खरं काय होतं मला नाही आठवत आहे. हो, मला खरंच आठवत नाही. 1 मेला काय होतं मी खूप विचार केला पण मला खरंच काही आठवत नाही. गप्प बस. शिबाई, कलश 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 आठवलं. कलश नाही का, आपण सुमित्रा वंशना कलश दिला होता. उद्यापन होतं ना त्यांचं. आठवलं बाई एकदाच. सुमतीने नाही ग, यशवंतराव चव्हाणांनी अमृत कलश आणला होता दिल्लीहून संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा 1 मे 1960 चा. नाही का? नाही, पण सुमित्रा वंशनी कुठलं गाणं पण म्हटलं नव्हतं. हात जोडतो, पाया पडतो, पण मी काहीतरी मूर्खासारखं बडबडू नको. शिबाई, काय होतं 1 मेला? काय ग, आता काय झालं? दादा येत ना, ते खूप विचित्र वागतायत. त्यात नवीन काय मग? दादा नाही, तसं नव्हतं मला म्हणायचं. अगं, मला असं म्हणायचंय की ते कवी आहेत ना, कलाकार आहेत. हे कवी लोक, कलाकार लोक कधी कधी असे विक्षिप्त विचित्र वागतात. तसं नाही रे, हे ना खरंच खूपच विचित्र वागायला लागलेत. म्हणजे काय झालं? म्हणजे मी आता किचन मध्ये काम करत होते ना, तर आले ते, चिडले होते आणि हातात ना त्यांच्या कवितांचे कागद होते. मला वाटलं ते कवितांचे कागद बुडवायला चाललेत की काय. अरे वा. म्हणजे अरे बापरे. मग मी त्यांना विचारलं सुद्धा तसं, कवितांचे कागद बुडवताय का? तर नाही म्हणाले. आणि काय म्हणाले माहितीये?
रुबीने बुडवले त्यांचे कवितांचे कागद. आता ही रुबी सुद्धा बघ ना दादा कशी वागते. एकतर त्यांचा मौनव्रत, वर चिडवते काय त्यांना. तुला सांगतो रुबी वगैरे सगळी कारण आहेत. हे सगळं तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाललेलं आहे. ते का करतील असं? अगं बरोबर आहे, त्यांचं एवढं मौन व्रत आहे आणि तुम्ही जर का लक्ष दिलं नाहीत त्यांच्याकडे तर काय अर्थ राहिला त्या व्रताला. हो बाई, असं सुद्धा असतं. असं सुद्धा असतं नाही, असंच असतं. मग आता काय करायचं? दुर्लक्ष दुर्लक्ष करायचं. नाही नाही, चिडतील हे. चिडू दे काय, मग त्यांनाही कळेल की मौनव्रत घेतल्याचा काही फायदा होत नाही. बघ नाही रे, चिडल्यावरनं स्वतःला खूप त्रास करून घेतात. काही नाही होत ग. हा, यांचा स्वभाव माहित नाही की काय तुला? गेल्या वेळेस असंच झालं होतं. काय? आपला मोरया त्यांची भामिनी फिरवायला घेऊन गेला ना, तर एकदम चिडले आणि मौनव्रतच घेतलं त्यांनी. मग शेवटी ते शांत झाले, पण मोरयाने त्यांचं ऐकलं आणि भामिनीमध्ये 2 लिटर पेट्रोल घातलं ना, तेव्हा ते जाऊन शांत झाले. काय फालतूगिरी आहे काय? मोऱ्याची ग. म्हणजे मला म्हणायचं की न विचारता स्कूटर फिरवायला न्यायची कशाला? पेट्रोल फुकट नाही गेलं. नाही नाही, पेट्रोल फुकट गेलंच नाही, कारण त्यांनी चालूच नाही ना केली स्कूटर. काय म्हणजे अशीच चालवत होता तो धक्का मारत मारत. पण यांनी त्याला सांगितलं होतं ना, मला विचारल्याशिवाय माझ्या भामिनीला हात लावायचा नाही. त्यांच्या तत्वात बसलं नाही. अरे देवा, काय करायचं आता या माणसाचं? बघ ना दादा, म्हणून मला खूप टेन्शन येतो. माझं आई काहीही होत नाही. अरे काय दादा, आई! काय काही होत नाही. आई, आई कुठे आहे? ठीक आहे. हा, आई, काय झालं आता? आई बाबा. काय? अगं म्हणजे बाबा पडले. बाबा पडले? अरे देवा. अगं बाबा पडले म्हणजे बाबा आजारी पडलेत. आजार? हा. लक्ष वेधून घेण्यासाठी चाललेलं आहे सगळं. नाही दादा, मी तुला सांगते काय, त्यांना खरंच खूप त्रास होतो. आता मला डॉक्टरांना फोन करावा लागेल. डॉक्टरांना थांब, मी फोन करते. अरे तिला काही नंबर सापडला. अरे अरे डॉक्टर कसा फोन करताय? मला सांगा, आज सकाळी खाण्यासाठी काय केलं होतं? चायनीज भेळ. तीच खाऊन यांचं पोट फुगलंय. अहो पण यांनी एक घास सुद्धा खाल्ला नाहीये. काय? मग आणखीन काय केलं होतं खायला? नाही म्हणजे कसं आहे की आज सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही. रोज सकाळी त्यांचा 4 कप चहा होतो, थोडासा नाश्ता, थोडं जेवण, असं दिवसभरात होतं खाणं. पण आज सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाहीये. काहीच खाल्लं नाही? एक मिनिट मी सांगतो. त्यांनी ना आज सकाळपासून खूप शब्द गिळले. हो. शब्द? एक मिनिट. बघा. अरे एवढे महाग आंबे तुझ्या बापानी खाल्ले होते का रे? खबरदार. अरे काय अकलाय का तुम्हाला? लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला. एका दिवसाचं महत्व तुम्हाला कळत नाही. बिंडोक भरलेत सगळे. तुम्हाला सांगतो, एरवी एवढे प्रचंड बोलतात ना, आज एकदम सायलेंट मोड वरती गेले. दादा बोलतात म्हणजे काय? अहो हे कवी आहेत, मग बोलायला लागतं ना त्यांना. शब्दांचा सहवास हो. पण आज सकाळपासून काहीच बोलले नाहीयेत हे. अच्छा. हे एकदम सिरियस आहे. हा, सिरियस म्हणजे काय आहे ना, बेसिकली एखादा कलाकार जेव्हा स्वतःच्या भावना दाबून ठेवतो ना, तेव्हा त्याची रिॲक्शन त्याच्या शरीरावर उमटते. म्हणजे कधी कधी त्याचा चेहरा सुजतो, अंग थरथरतं, डोळे लाल होतात, किंवा तो जाऊही शकतो. अगं बाई, दादा. अगं गेले नाहीये, थांब जरा. नाही पण तसंच यांचं पोट फुगलंय. यावर काही उपाय डॉक्टर? उपाय आहे ना. तुम्ही यांना लवकरात लवकर बोलतं करा.
कारण काय आहे ना की ते शब्द गिळतायत म्हणून पोट फुगतंय आणि असेच जर ते शब्द गिळत राहिले ना तर कदाचित त्यांचं पोट फुटूही शकेल. पोट कुठे? हो म्हणून काळजी घ्या. ठीक आहे? हो येऊ मी? हो या मोर्या सोडून जा. हो कळवतो ना डॉक्टर तुम्हाला काही झालं. हो. अहो बोला ना, डॉक्टर काय बोलले ऐकलत ना? पोट फुटेल तुमचं. त्यापेक्षा बोला ना. हे बघा हे बघा, तुम्ही पाहिजे तर चिडा हिच्यावरती, काय? पण माझ्यावरती चिडा, मला ओरडा, पण बोलावं काहीतरी. असं काय करता बल्लाळराव? अहो बोला ना. पोट फुटून मेलो तरी चालेल, पण मी बोलणार नाही. हाय भैया, क्या हुआ? पढ़ रहे हो? अरे नहीं, ये खटमल देख रहा हूँ. ये देखो ससुरा, हट, ये किताब में खुश आया है. अरे किताब की कोई इज्जत है कि नहीं? ए जी, वो पल्लाळ भाऊजी के बारे में कुछ पता चला? हाँ हाँ पता है. मौन व्रत ठेवलंय ना त्याने. नाही, एवढंच नाही, मौन व्रतामुळे ते आजारी पडले आहे. क्या कह रही हो? हा, आणि मौन व्रत सोडलं नाही ना तर सगळं अवघड होऊन जाईल. हे भगवान, ये तो टेंशन वाली बात हो गई. हा फिर? अरे कोण चिंता नाहीये. त्याच्या समोर गेलो ना तर चुटकी सरशी त्याचं ते मौन व्रत सोडेल की नाही बघ. नाही, तसं यावेळी घडणार नाही. क्यों? 1 मेचं महत्व जोवर आपण कोणी त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते मौन व्रत सोडणार नाही. अरे तुला मगाशी सांगितलं नाही का मी, बहू हमार गलती तोहार नाम की फिल्म आज के दिन मतलब 1 मई के दिन रिलीज हुई थी. अरे नाही, वो फिल्म नाही है. फिर वो बोल रहे थे कि बहुवर ना काहीतरी गाणं आहे. बहू से गाना? हाँ. वो सुन साहिबा सुन. अरे सुनो, देखो वो तो मराठी वाला सुन हो गया, गाना तो हिंदी है. बहुवरून गाणं 1 मे? अगवे अहो चहा आणू तुमच्यासाठी? मस्त गरम गरम चहा. किती चमचे साखर घालू चहात? बोला ना काहीतरी. असं काय करताय? काहीच बोलत नाहीये. अहो वा 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 वा, आई काय शब्द कोण आलाय आज पेपरात. आहा वा. आई, दिवस साठी 2 अक्षरी उभा शब्द कुठला ग? 2 अक्षरी उभा शब्द दिवस साठी काय बरं असेल? दिन? दीन का दिन? दिन. हा, दी पहिला. हा, दिन. हा दुसरा शब्द खूप इंटरेस्टिंग आहे. हा, हे बघ, महाराष्ट्रात 1 मे रोजी कुठला दिन साजरा केला जातो? 1 मेला काय असतं बरं? काय असतं बरं 1 मेला? अहो सांगा ना आता, काय असतं 1 मेला? असं काय करताय? आणि बहुवरून गाणं कुठलं असतं? सांगा ना प्लीज. आता नका अंत पाहू आमचा. बहु असोत सुंदर संपन्न की महान. बहु असोत सुंदर संपन्न की महान. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. वा 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 वा. छान. बहुवा, महुआ, बाळ, तुला हे गाणं माहिती होतं? हो. छान छान. बघा बघा, तिच्याकडनं जरा काहीतरी शिका. महुआ सांग ना, आज कोणता दिवस आहे ते सांग. आज महाराष्ट्र दिन आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कळलं का? कळलं? पण तू आज नऊवारी का नेसलीस ग? आज की नाही महाराष्ट्र दिनानिमित्त माझा कार्यक्रम आहे.
आणि त्यात मी निवेदन करणार आहे. तर मला तुमची नथ हवी होती. दे, अगदी जरूर दे त्या पोरीला नथ दे. अरे हे करून तू काय हसतोयस? गधड्या, तिच्यामुळे तुला आज कळलं महाराष्ट्र दिन आहे. अरे लाज वाटली पाहिजे रे स्वतःला. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला, मराठी कशाला प्रत्येकालाच महाराष्ट्र दिन माहिती असलाच पाहिजे. मग सांगा आता आज काय आहे? महाराष्ट्र दिन. सर्व रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. 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 शेजारी